अजितदादा विलिनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते. फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणतेही राजकारण करायचं नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर. अजित पवारांसोबत झालेल्या चर्चांमध्ये मी सुद्धा होतो, मात्र 13 दिवस झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेल. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलिनीकरणाची चर्चा झाली होती. भाजप वरिष्ठांशी चर्चा झाल्याचं दादा म्हणाले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा. आम्ही एनडीए सोबतच राहणार आणि पुढे जाणार. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर दादांच्या एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती. विलिनीकरण झालं तरी उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच असतील. माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. तर विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारच अंतिम निर्णय घेतील, तो मान्य असेल. आमदार सुनील शेळकेंची भूमिका. प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्याबाबत वरिष्ठ पत्रकारांना चुकीची माहिती दिली. पियुष गोयल यांनी माफी मागितली. तर आपण अध्यक्ष होण्याबाबत वृत्त तथ्यहीन असल्याचं पटेल यांचंही ट्विट. सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही. इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच आयकरचा स्लॅब असणार. टॅक्समध्ये गडबड केल्यास शिक्षा नाही तर दंड भरण्याची तरतूद. अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटींपर्यंत. अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स नाही. एलसीडी, एलईडी, मोबाईल, बूट, बाईकसह मधुमेह, कॅन्सर औषधं, भारतामध्ये बनवलेले कपडे, क्रीडा साहित्य स्वस्त होणार. अर्थसंकल्पातून मोठी घोषणा. पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 7 अतिजलद रेल कॉरिडॉर्स. मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, वाराणसी, सिलिगुडीमध्ये हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा. भारत लवकरच तिसरी जागतिक अर्थव्यवस्था बनेल. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतवर फोकस. भारताला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प मांडला. पंतप्रधान मोदींचं विधान. विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प. 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपीमध्ये मोठी वाढ होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट. विद्यार्थिनींच्या सुरक्षित निवासासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वसतिगृह उभारणार. तर देशातील 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्याचा निर्णय. शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक एआय टूलसह कापूस उत्पादनासाठी नवीन योजना राबवणार. नारळ, चंदन, काजूची उत्पादनं वाढवण्यावरही भर. काजूला जागतिक ब्रँड बनवण्याचा निर्धार. सांगलीमध्ये शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या गाडीवर पडळकर समर्थकांचा हल्ला. आटपाडीतील शिंदेच्या शिवसेनेचा आरोप. मोठ्या आवाजामध्ये प्रचार केल्यानं आक्षेप घेतल्यानंतर वाद झाल्याची माहिती.